म्हणजे भरत शेठ हा सहजासहजी आमदार झालेला नाही आहे। भरत शेठची असणारी मेहनत, भरत शेठची असणारी धावपळ, भरत शेठ ज्या लोकांना सामोरं जातो ते कधीही आम्ही त्याला चुकीचं जात नाही आहे। आता मगाशी सांगितलं आमच्या मित्रांनी, आमच्या थोरवेला अजून बोलायचं होतं पण त्यांनी तो रुमाल नव्हता, हा आमचा रुमाल आहे। हा असा मगाशी सगळे तुम्ही फिरवत होते रुमाल, म्हणजे आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही। खांद्यावरती रुमाल कोण टाकतो? जो हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात ते तो रुमाल टाकतात। आमचा रुमाल ह्याच्यामध्ये माझ्या गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत, ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असे घेतो, ते आशीर्वाद आम्हाला नेहमी माझ्या उपयोगी पडतायत। म्हणून हा रुमाल आमचा हिता असतो। आमच्या विरोधकांना कळलं नसेल की भरत शेठचा रुमाल असा खांद्यावरती असतो का काकेमध्ये असतो, ते या छातीजवळ ह्या काकेमध्ये ह्या गोरगरीब जनतेचे ह्याच्यामध्ये जे आशीर्वाद आहेत ते घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतो। ठीक आहे, टीका टिप्पणी काही करू द्या, आम्ही त्याला भीक घालत नाही आहे। जोपर्यंत भरत शेठ चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ कोणासमोर झुकत नाही। लक्षात ठेवा, ज्या वेळेला भरत शेठ चुकल त्यावेळेला मी नमस्कार करेल। आम्ही 4 पावलं मागं सरतो, पण आमची पद्धत आहे आणि आम्हाला कोणी डिवचायचा प्रयत्न करू नका। आम्ही होऊन कोणाला पाय लावत नाहीये। चुकून पाय लागला तर त्याला आम्ही नमस्कार करतो, कारण आमच्या आईवडिलांनी आम्हाला काही शिकवण दिलेली आहे। आम्ही कधीही कोणाचं वाईट इच्छित नाही आहे। तुम्हाला कल्पना असेल की अगदी छोट्यातला छोटा जरी कार्यकर्ता आला तरी तो भरत शेठला भेटल्याशिवाय जाऊ शकत नाही आहे आणि भरत शेठ पण त्याला भेटल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आहे। आज आमचे कार्यकर्ते आमच्या नावाने बडबडतात की तुम्ही आम्हाला टायमिंग देता 12चा आणि येता 2 वाजता, करणार काय? आपलेच कार्यकर्ते येऊन थांबतात आणि मग त्यांचं काही काम असतं, त्याला सामोरं जात जात आम्हाला बाहेर जावं लागतं। तर म्हणजे माझी विनंती आहे, परवा याच ठिकाणी बरेचशा काही लोकांनी वेगवेगळी काय भाषणं केली, काही नकला केल्या, काय अनेक काही चर्चा झाल्या असतील, असू द्या, त्याला आम्ही काय त्याला भीक घालत नाही। मग सांगितलं, जोपर्यंत भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरत शेठला कोण हरवू शकत नाही आहे, हे तुम्हाला आज विरेश्वरांच्या समोर सांगतो। म्हणजे आम्ही काम करतो ते बोलतोय, म्हणजे आमच्यावर जो वजाबाकीचं बेरेचं राजकारण करायचं नाही आहे। आम्ही आजही सांगतो, जर भरत शेठनी कुठं चुकीचं काम केलं असेल तर त्याने आमच्या रंगोमातेच्या इथं येऊन त्याने फूल उचलावं, आणि जर तुम्ही जर चुकीचं काम केलं असेल तर तुम्ही येऊन फूल उचला, आम्ही 4 पावलं मागे सरकूया। जर असेल हिम्मत तर होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी। मग हे सांगितलं, प्रवीण भाऊनी सांगितलं, थोरवेनी सांगितलं, दळवीनी सांगितलं, म्हणजे घरामध्ये आमच्या निवडणुकीला ठेवलेले पैसे आम्ही वापरलेत खासदारकीच्या वेळेला, आणि परत आमच्या निवडणुकीला त्या लोकांना परत आम्ही त्यांना पैसे दिलेत। हा विरेश्वर महाराज इथं आमचा जागरूक देवस्थान, जर भरत शेठ खोटं बोलल तर भरत शेठ वरती काहीतरी अन्याय होईल, आणि जर समोरचे बोलणारे खोटं बोलत असतील तर त्यांचा जय महाराष्ट्र होईल। आज आम्ही सांगून टाकतो 3 सांच्या वेळेला, म्हणजे आम्ही चुकीचं कधी बोलत नाही। म्हणून मगाशी सांगितलं, जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ झुकत नाही। जोपर्यंत चुकला भरत शेठ 4 पावलं मागे येऊन नमस्कार पण करण्याची आमच्यात पद्धत आहे। जो माणूस ज्याच्या अंगामध्ये लवचिकता असेल तोच पुढे जाईल। तुमच्या अंगात ताटरपणा असेल तुम्ही कधी पुढे जाऊ शकत नाही आहे। म्हणून मी माझ्या या दोन्ही सहकार्यांना नेहमी सांगत असतो, भरत शेठ 4 वेळेला आमदार का झाला? तुमची दुसरी टर्म आहे। आमच्या थोरवेला पाडायचा अतोनात प्रयत्न केला, आमच्या दळवीला पाडायचा अतोनात प्रयत्न केला। तिकडे सांगितलं की थोरवेच्या त्याच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या, आणि इकडे सांगितलं जयंत भाईंना तुमच्या सुनेला आम्ही निवडून देतो, आणि भरत शेठ का नको तर आमच्या लेकीला पालकमंत्रीपद पाहिजे। वा रे वा, विरेश्वर महाराज याचा प्रायश्चित दिल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे तुमच्या या जनता जनार्दनाच्या